आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। महाराष्ट्र राज्यात नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी पुढील 3 महिने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या अभियानाअंतर्गत 15 महत्त्वाच्या महसूल सेवा थेट नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शतक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के 100 वर्ष या चित्रपटाला राष्ट्रनिर्मितीच्या कमी परिचित अध्यायाची सिनेमॅटिक झलक असं असल्याचं म्हटलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत प्रतिमा आणि वास्तव यातील अंतर दूर करण्यासाठी हा चित्रपट उपयुक्त ठरेल असं त्यांनी सांगितलं। लेखक राजा भोयर यांच्या ब्लाइंड फ्रीडम या कादंबरीचं प्रकाशन उद्या 6 वाजता मुंडले सभागृह नागपूर इथं होणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि कादंबरीकार विश्वास पाटील राहतील। लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गावंडे आणि महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित कादंबरीवर भाष्य करतील। बिहार विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या एकूण 42 आमदारांना पाटणा उच्च न्यायालयानं नोटीस बजावल्या आहे। मतदान प्रक्रियेतील अनियमितता आणि उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी त्यांच्यावर विविध ठिकाणी याचिका दाखल झाल्या होत्या। यामध्ये राष्ट्रीय लोकशाही दलाच्या 32 आणि राष्ट्रीय जनता दलाच्या 8 आमदारांचा समावेश आहे। यवतमाळ जिल्ह्यातील नेर इथं रविवारी 22 फेब्रुवारी रोजी तालुका क्रीडा संकुलात विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय कल्याणकारी योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन मुकुलिका जवळकर यांच्या हस्ते होणार असून नागरिकांना मोफत विधी सहाय्य आणि शासकीय योजनांची माहिती मिळणार आहे। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात खासदार प्रशांत पडोळे यांनी अचानक पाहणी करत रुग्णांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट अन्न आणि अस्वच्छतेचा गंभीर प्रकार उघडकीस आणला। दोषी कंत्राटदाराचा करार रद्द करून तात्काळ सुधारणा कराव्या आणि जबाबदारांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिले आहे। गोंदिया इथल्या खासगी दवाखान्यातून बाळाची विक्री केल्याप्रकरणी डॉक्टर नितेश वाजपेयी या मुख्य आरोपीला भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। लक्ष हॉस्पिटल या दवाखान्यातून नवजात बाळ 2.5 लाखांना विक्री केल्याचं नुकतंच समोर आलं होतं। यापूर्वी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 4 जण अद्याप फरार आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।